पाकिस्तानमधून महत्त्वाची बातमी आहे। पाकिस्तानने हल्ल्यानंतर संपूर्ण देशात हाय अलर्ट जारी केलाय। काल पाकिस्तानमधल्या पेशावरमध्ये आर्मी स्कूलमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला होता। यात 132 विद्यार्थ्यांचा बळी गेला होता। त्यानंतर आज सर्व राज्यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत। पाकिस्तानमध्ये सरकारने संपूर्ण देशभरात हाय अलर्ट जारी केलाय। गृह मंत्रालयाचा देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। हाय अलर्टच्या सूचना सर्व राज्यांना पाकिस्तानने दिल्या आहेत। काल पेशावरमध्ये तालिबानी दहशतवाद्यांनी जो हल्ला केला होता त्यात 132 निष्पाप विद्यार्थ्यांचा आणि 9 शिक्षकांचा बळी गेला। त्यानंतर आज देशभरात गृह मंत्रालयाने हाय अलर्ट जारी केलाय। काल तहरीक-ए-तालिबानने आपल्या दहशतवाद्यांना पेशावरमधल्या आर्मी स्कूलमध्ये हल्ला करण्यासाठी पाठवलं होतं। या हल्ल्यात 132 निष्पाप विद्यार्थ्यांचा बळी गेलाय। आता ही दहशतवादी लहान मुलांना आणि निष्पाप मुलांना मारायला सुद्धा धसावतात। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊयात। राम, काय काय अपडेट्स मिळतात या संदर्भातले? पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने देशभरात हाय अलर्ट जारी केलाय। बिलकुल, पाकिस्तानमध्ये जो हल्ला करण्यात आलेला आहे, तालिबानी दहशतवादीने हा हल्ला केला होता, त्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये सुद्धा हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। काही दिवसापूर्वीच मध्य प्रदेशमधून सुद्धा सीमेचे काही 5 अतिरेकी फरार झाले होते। त्यांच्या टार्गेटवर महाराष्ट्र आणि कर्नाटकही होते। मात्र आता महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे, संसदेचं सुद्धा हिवाळी अधिवेशन सुरू आहे। अशा पार्श्वभूमीवर देशामध्ये सुद्धा हाय अलर्ट जारी करण्यात आले। सर्वात महत्त्वाचं म्हणजे की शाळांना लक्ष बनवण्यात येऊ शकतं, यावरूनच केंद्र सरकारनं सूचना देण्यात आलेल्या आहेत। राजनाथ सिंह यांनी ताबडतोब गृह मंत्रालयाची उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची बैठक घेतलेली आहे आणि ही सूचना देण्यात आलेली आहे की ज्या महत्त्वाच्या शाळा आहेत, त्याचबरोबर महत्त्वाची कार्यालये आहेत, त्या कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात येणार आहे असं सांगितलं या बैठकीमध्ये। त्यामुळे जो शास्त्री भवन असेल, दिल्लीमधले अनेक महत्त्वाचे जे भवन्स आहेत, तिथून मंत्रालयाचं संपूर्ण कामकाज चालतं, या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। कालपासून ताबडतोब ही सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर देशभरामध्ये बंगलोर असेल, मुंबई असेल, दिल्ली असेल, या ठिकाणी जे महत्त्वाच्या शाळा आहेत त्या शाळांना सुद्धा सुरक्षा पुरवण्यासंदर्भात संकेत देण्यात आलेले आहेत। त्या तत्कालीन DCP आहेत, SP असेल, त्या झोनच्या पोलीस अधिकाऱ्यांना पण सांगण्यात आलेलं आहे की शाळांच्या प्राचार्यांशी चर्चा करा, त्यांच्याकडे माहिती घ्या आणि त्यांना सुद्धा सुरक्षा उपलब्ध करून देण्यासंदर्भात ते सुद्धा किंवा प्रिकॉशन कशा प्रकारे घेता येईल, अशी घटना घडल्यानंतर काय काय करण्यात येईल या संदर्भात सूचना दिल्या आहेत। हेल्पलाईन सुद्धा प्रत्येक राज्यांना जाहीर करावी असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे कालच्या या संपूर्ण पाकिस्तानमध्ये जो हल्ला झालेला आहे त्यानंतर भारत सुद्धा लक्ष असू शकतं, टार्गेट असू शकतं। या दृष्टीनं प्रतिबंधक उपाय म्हणून गृहमंत्र्यांनी ताबडतोब बैठक घेऊन हा हाय अलर्ट जारी केलेला आहे। धन्यवाद राम या संपूर्ण माहितीबद्दल। तर या कालच्या घटनेनंतर भारतात सुद्धा हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। दरम्यान या संपूर्ण पार्श्वभूमीवर भारतानं किंवा देशभरात काय काळजी घेतली जावी त्याबाबतचा आढावा घेणारा हा रिपोर्ट। पाकिस्तान मंगळवारी पुन्हा हादरलं। आर्मी स्कूलमध्ये दहशतवाद्यांनी निरागस शाळकरी मुलांसह निरपराधांचा बळी घेतला। तहरीक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे। मात्र या हल्ल्यामुळे भारतालाही तितकंच दक्ष राहणं गरजेचं झालंय। शेजारी देश असलेल्या पाकिस्तानात तालिबान्यांचा वाढता प्रभाव भारतासाठी धोक्याची घंटा मानली जाते। त्यामुळे तालिबान आणि पाकिस्तानबाबत भारतानं रोखठोक भूमिका घ्यावी असं तज्ज्ञांना वाटतंय। आपण आपल्या सीमा अजून मजबूत करायला पाहिजे की ज्यामुळे पाकिस्तान असो, बांगलादेश असो, नेपाळ असो, कुठल्याही भागातून किंवा इव्हन सागरी सीमांकडून आतंकवाद्यांना आपल्या देशाच्या आत प्रवेश करता आला नाही पाहिजे। तर ते एक करायला पाहिजे आणि याच्याशिवाय जे आतंकवादी भारतामध्ये आत येऊन त्यांनी स्लीपर सेल्स क्रिएट केलेले आहेत त्यांच्याविरुद्ध गुप्तहेर माहितीचा वापर करून अशा स्लीपर सेल्सना न्यूट्रलाइज करणं हा दुसरा भाग आहे। पाकिस्तानमधील वाढत्या दहशतवादाचा परिणाम भारतावर होणं हे मानलं जात असलं तरी भारताची सुरक्षा यंत्रणा कोणत्याही परिस्थितीशी 2 हात करण्यास समर्थ असल्याचं तज्ज्ञांना वाटतंय। तरीही पाकिस्तानातील हल्ल्यानंतर भारतीय सीमांच्या सुरक्षा वाढवणं, दहशतवाद्यांच्या एंट्री पॉइंट्सवर नजर ठेवणं आणि स्लीपर सेल नेस्तनाबूत करणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञ सांगतायत।
तालिबान हा एक जो ही विचार प्रणाली आहे हीच किती चुकीची आहे आणि अयोग्य आहे आणि जे असा हिंसेचा मार्ग पत्करतात त्यांना आमच्यातर्फे कुठलीही सहानुभूती नाही, हे आपण जगाला परत दाखवून द्यायला पाहिजे. सिडनीतील ओलीस नाट्य आणि त्यापाठोपाठ पाकिस्तानातील दहशतवादी हल्ला यामुळं सुरक्षा यंत्रणांना डोळ्यात तेल घालून भारतीय सीमांचं रक्षण करावं लागणार आहे. त्याशिवाय राजनैतिक दबावासोबतच दहशतवादाचा एकजुटीनं सामना करावा लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.